शेंदुर्णी शहरात पाण्याचा निचरा करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायत पूर्णतः अपयशी। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरामध्ये अनेक वर्षापासून पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाले गटारी यात पाण्याचा निचरा न होता ते पाणी रस्त्यावर साचते। पाण्याचा निचरा होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर तसेच शेंदुर्णी नगरपंचायत यांचे प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रहदारीस तसेच वाहतुकीस खूप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असल्याने साचलेले पाणी याचा तसेच रस्त्याचा अंदाज न येणे, छोटे मोठे किरकोळ अपघात होणे, वाहनांचे नुकसान होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। पहूर ते वाकोत या राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे बांधकाम तसेच रस्त्याचे काम चालू असल्या कारणाने सदर वाहतूक ही काही प्रमाणात पहूर येथील शेंदुर्णी सोयगाव फरदापूर मार्गे वळवण्यात आले असल्याने व त्याच रस्त्याचा वाहन चालक वापर करत असल्या कारणामुळे भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा लागत आहेत। शेंदुर्णी सोयगाव रोड ॲग्लो उर्दू शाळेजवळ तसेच सोयगाव रोड पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याच साचलेल्या पाण्यामुळे वाहनांना व नागरिकांना वाट काढताना अंदाज येत नसल्याने खूप छोटे मोठे अपघात होत आहेत तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे। वाहने नादुरुस्त बंद पडत असून असे प्रकार या खराब रस्त्यामुळे व साचलेल्या पाण्यामुळे देखील होत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे। नागरिकांना येण्या जाण्यास देखील अडचण निर्माण होत आहे। या सर्व प्रश्नांचे शेंदुर्णी नगरपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग दोघेही लपंडाव खेळल्यासारखे वागत आहेत। हे एकमेकांना जबाबदार ठरत असून जबाबदारी ढकलण्याचे काम या दोन्ही विभागांचे चालले असून यात नागरिक व वाहनधारकांची पिळवणूक होत आहे। या सर्व प्रकाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप असून लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावण्यात यावे व वाहतूक सुरळीत करून रस्ता डागडुगी करावा। रस्त्यात पडलेले भले मोठे खड्डे बुजून आपल्या स्तरावर रस्ता दुरुस्त करून द्यावा, साचलेल्या पाण्याचा निचरा देखील योग्य पद्धतीने करून देण्यात यावा असे शेंदुर्णी येथील सुज्ञ नागरिक तसेच वाहनधारकांकडून मागणी होत आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ज्ञानपंख 24 न्यूज।